इयत्ता 6वी भूगोल पाठ पहिला पृथ्वी आणि वृत्ते. नकाशाशी मैत्री. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न, नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? नकाशामध्ये आग्रा, सेंट पीटर्सबर्ग, रोम, लिमा, किंबर्ले, पोर्ट ब्लेअर, टोकियो ही शहरे दिसत आहेत. दुसरा प्रश्न, ताजमहाल कोणत्या शहरात आहे? ताजमहाल आग्रा या शहरात आहे. तिसरा प्रश्न, ताजमहाल कोणत्या खंडात आहे? ताजमहाल आशिया या खंडामध्ये आहे. चौथा प्रश्न, ताजमहाल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम, किंबर्लेतील कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील? सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम सांगेल की ताजमहाल त्याच्या आग्नेय दिशेला आहे. किंबर्लेतील कात्या सांगेल की ताजमहाल तिच्या ईशान्य दिशेला आहे. टोकियोतील मिचिको सांगेल की ताजमहाल तिच्या पश्चिमेला आहे. आणि पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी सांगेल ताजमहाल तिच्या उत्तरेला आहे. पाचवा प्रश्न, आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल? आग्रा येथील शाहीद टोकियोमधील मिचिको हा त्याच्यापासून पूर्व दिशेला आहे. पोर्ट ब्लेअर येथील मीनाक्षी त्याच्यापासून दक्षिण दिशेला आहे. किंबर्ले येथील कात्या त्याच्यापासून नैऋत्य दिशेला आहे. रोम येथील नतालिया शाहीदपासून पश्चिम दिशेला आहे. सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम त्याच्यापासून वायव्य दिशेला आहे. आणि लिमा येथील एनरिके हा शाहीदपासून पश्चिम दिशेला आहे. या पद्धतीने तो प्रत्येकाचं स्थान सांगेल. सहावा प्रश्न, रोममधील नतालिया व लिमामधील एनरिके एकमेकांच्या स्थानांच्या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का? नाही, त्यांचं उत्तर सारखंच नसेल. कारण रोममधील नतालिया सांगेल लिमा येथील एनरिके तिच्यापासून नैऋत्य दिशेला आहे. आणि लिमामधील एनरिके सांगेल की रोम येथील नतालिया त्याच्यापासून ईशान्य दिशेला आहे. ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहीद व एनरिके यांनी दिशा व उपदिशा यांचा वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली. ताजमहाल तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली, त्यामुळे ती वेगळी येते. याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान
अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली. ती कोणती हे आपण या पाठामध्ये पाहूया. जरा विचार करा. शाळेतील पृथ्वीगोलाचे निरीक्षण करा. पुढील प्रश्नांवर विचार करून चर्चा करा. 1. पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे? 2. या रेषांची नावे कशी लिहिली आहेत? 3. या रेषांच्या नावांमध्ये कोणते साम्य व फरक आढळतो? 4. अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील काय? आता आपण वरील प्रश्नांचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. आकृती क्रमांक 1.2 मध्ये पृथ्वीच्या पूर्व, पश्चिम व उत्तर, दक्षिण या व्यासांची लांबी दाखवली आहे. यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती व असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत, त्या काल्पनिक आहेत. कोनीय अंतर. कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, आकृती क्रमांक 1.3 मध्ये क्ष या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर क्ष म व 30 अंश एवढे आहे. आकृतीतील य या ठिकाणाचे कोनीय अंतर किती आहे ते आकृती पाहून सांगा. विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले क्ष बिंदूतून जाणारे प्रतल आकृती क्रमांक 1.3 मध्ये दाखवले आहे. त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा. या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी 30 अंशाचाच कोन करतो. करून पहा. आकृती क्रमांक 1.4 चा वापर करून खालील कृती करा. क्ष या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवर व 1 आणि व 2 च्या आधारे 20 अंशचे कोन काढा. त्यांना क1 व क2 अशी नावे द्या. क1 व क2 यांना जोडणारे लंबवर्तुळ तयार करा. आता क्ष या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या दक्षिण भागात दोन्ही बाजूंवर व 1 आणि व 2 च्या आधारे 60 अंशचे कोन काढा. त्यांना प1 व प2 अशी नावे द्या. प1 व प2 यांना जोडणारे लंबवर्तुळ तयार करा. सांगा पाहू. क1 व क2 तसेच
प1 व प2 यामधील अंतर सारखेच आहे का? क्ष क1 व क्ष प1 या अंतरांची तुलना करा. ही अंतरे सारखी आहेत की वेगवेगळी आहेत ते तपासा. आता तुम्ही काढलेल्या लंबवर्तुळांची तुलना करून ती सारखी आहे की लहान मोठी आहेत हे तपासा. असे असण्याचे कारण काय? आता आपण वरील प्रश्नांचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. अक्षवृत्ते. तुमच्या असे लक्षात आले असेल की क्ष पासून क1 व क्ष पासून प2 ही अंतरे सारखीच आहेत, परंतु 20 अंशला जोडून काढलेले लंबवर्तुळ हे 60 अंशला जोडून काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा मोठे आहे. गोल आकारामुळे असे होते हे लक्षात घ्या. पृथ्वीबाबतही असेच होते. आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात. या वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतात. अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्य अंशात सांगितली जातात. या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. आकृती क्रमांक 1.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. त्यामुळे विषुववृत्त हे 0 अंशचे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वात मोठे अक्षवृत्त किंवा बृहत्वृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. जरा डोके चालवा. विषुववृत्त या शब्दाचा अर्थ सांगा. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात. अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक असते. उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा 5 अंश उत्तर, 15 अंश उत्तर, 30 अंश उत्तर, 50 अंश उत्तर तर दक्षिण गोलार्धातील 5 अंश दक्षिण, 15 अंश दक्षिण, 30 अंश दक्षिण, 50 अंश दक्षिण असा उल्लेख केला जातो. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 30 अंश कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजेच 30 अंश उत्तर अक्षवृत्त होय. या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोनीय अंतर समान असल्याने त्याचे अक्षांश 30 अंश उत्तर इतके असते. उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, आफ्रिकेतील कैरो, आशियातील ल्हासा, बसरा इत्यादी ठिकाणे 30 अंश उत्तर अक्षवृत्तावर येतात. आकृती क्रमांक 1.6 पहा. हीच संकल्पना सर्व अक्षवृत्तांसाठी लागू पडते.
पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. 0 अंशचे विषुववृत्त, 1 अंश ते 90 अंश अशी उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते, 1 अंश ते 90 अंश अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते. करून पहा. एक संत्रे घेऊन त्याची साल काढा. तुम्हाला संत्र्याच्या फोडी दिसतील. या फोडी सलग असताना त्यावर उभ्या रेषा दिसतील. संत्र्याची एक फोड अलगद बाजूला काढा. संत्रे व तिच्या फोडीचे निरीक्षण करा. आकृती 1.7 पहा. फोडीच्या दोन्ही टोकांकडे व मध्यभागी असणारा आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे त्याचे निरीक्षण करा. फोड काढल्यानंतर संत्र्यावर तयार झालेल्या खाचेचा कोन वेगवेगळ्या ठिकाणी सारखाच आहे का ते पहा. संत्र्याच्या एकूण फोडी किती आहेत ते मोजा. संत्रे गोलाकार असल्याने त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला वर्तुळ दिसेल. वर्तुळाचे अंशात्मक मूल्य 360 अंश असते. पृथ्वीच्या संदर्भाने सुद्धा असेच 360 अंश विचारात घ्यावे लागतात. आकृती क्रमांक 1.8 मध्ये दिलेले कोन IRL, कोन PFB, कोन KFG हे तीनही कोन समान मूल्यांचे आहेत. या कोनांचे अंतर 50 अंश आहे. परंतु पृथ्वी गोलावर जर आपण IL, PB आणि KG ही ठिकाणे रेषेने जोडली तर त्यांच्यामधील अंतर वेगवेगळी आढळतात. याचे मुख्य कारण पृथ्वीचा गोल आकार हे आहे. करून पहा. आकृती क्रमांक 1.9 चा वापर करून पुढील कृती करा. आकृतीमधील AM रेषा लक्षात घ्या. ती 0 अंश दाखवते. आता MB जोडा. MB रेषेने AMशी केलेला कोन मोजा. तो B जवळ लिहा. आता B मधून जाणारे तसेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जोडणारे अर्धवर्तुळ आकृतीत ठिपक्यांनी दाखवले आहे ते ठळक करा. आता MK जोडा. MK रेषेने AMशी केलेला कोन AMK मोजा. तो K च्या जवळ लिहा. आता K मधून जाणारे तसेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जोडणारे अर्धवर्तुळ काढा. आता 0 अंश या बिंदूमधून जाणारी व उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव यांना जोडणारी रेषा काढा. आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. रेखावृत्ते. तुमच्या असे लक्षात येईल की ABK हे पृथ्वीच्या म या केंद्राशी विषुववृत्ताच्या प्रतलावर होणारे कोन आहेत. या बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. याप्रमाणे AM पासून प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळे काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त 0 अंश मानले जाते. 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे
अंशामध्ये सांगितले जातात. त्यांना रेखांश असे म्हणतात. जसे तुम्ही आकृती क्रमांक 1.9ची कृती करताना मोजलेत, 0° रेखावृत्त व 180 अंश ही रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात. त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते. अक्षवृत्ते जशी ध्रुवांकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. रेखावृत्तांची मूल्ये सांगताना पूर्व गोलार्धात 10° पूर्व, 25° पूर्व, 135° पूर्व याप्रमाणे, तर पश्चिम गोलार्धात 10° पश्चिम, 25° पश्चिम, 135° पश्चिम अशी सांगितले जातात. शून्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 30° कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी अर्धवर्तुळाकार रेषा 30° पूर्व रेखावृत्त होय. या रेखावृत्तावर आफ्रिकेमधील कैरो, हरारे, दर्बन इत्यादी ठिकाणे येतात. आकृती क्रमांक 1.6 पहा. एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांशांमुळे अचूक सांगता येते. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते. हे संत्र्याच्या फोडींच्या निरीक्षणावरून तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावृत्तांमधील अंतर कमी कमी होत जाते. या दोन्ही ध्रुवांवर ते अंतर 0 इतके असते. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर 111 किलोमीटर असते. तसेच विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर 111 किलोमीटर असते. 111 किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते. अंशाची विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते. अक्षांश व रेखांश यांची मूल्य अंश, मिनिट, सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे. यामध्ये अंशाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 मिनिटाचा असतो. तसेच मिनिटाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 सेकंदाचा असतो. ही मूल्य चिन्हांनी पुढील प्रमाणे दाखवता येतात. अंश, मिनिट, सेकंद. प्रत्येकी 1 अंशच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात. 0° मूळ रेखावृत्त, 180° रेखावृत्त, 1° पूर्व ते 179° पूर्व रेखावृत्ते म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. 1° पश्चिम ते 179° पश्चिम रेखावृत्ते म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. जरा विचार करा. जगाच्या नकाशात रेखावृत्ताचे वाचन करण्याचा खेळ वर्गात चालू आहे. शाहीन व संकेत एकमेकांना विशिष्ट रेखावृत्तावरील ठिकाण शोधण्यास सांगतात व नोंदी घेतात. शाहीनने संकेतला 180° रेखावृत्तावरील रेंगल बेट शोधायला सांगितले.
संकेतने रेंगल बेट हे ठिकाण नकाशात शोधले, परंतु रेखावृत्तांचे मूल्य 180 अंश पूर्व किंवा 180 अंश पश्चिम यापैकी नेमके काय लिहावे या विचारात दोघेही आहेत. तुम्ही त्यांना मदत करा. 0 अंश रेखावृत्तासंदर्भाने सुद्धा असाच विचार करता येईल. माहित आहे का तुम्हाला, कोणत्याही दोन रेखावृत्तांदरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते, तर ध्रुवांवर हे अंतर 0 असते. हे अंतर विषुववृत्तावर 111 किलोमीटर असते. कर्कवृत्त किंवा मकर वृत्तावर हे अंतर 102 किलोमीटर असते. आर्किटिक किंवा अंटार्क्टिक वृत्तावर हे अंतर 44 किलोमीटर असते, तर उत्तर व दक्षिण ध्रुवावर हे अंतर 0 किलोमीटर असते. वृत्तजाळी. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. आकृती क्रमांक 1.10 पहा. अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली GIS म्हणजेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. माहित आहे का तुम्हाला, भौगोलिक स्थाननिश्चितीची भारतीय प्रणाली. भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे. यासाठी भारत स्वतःच्या 7 कृत्रिम उपग्रहांची यंत्रणा वापरणार आहे. या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे करणे शक्य होणार आहे. जरा डोके चालवा. पृथ्वी गोलावर प्रत्येकी 10 अंश अंतराने किती अक्षवृत्ते व किती रेखावृत्ते काढता येतील. आता हा पाठ शिकल्यानंतर मला हे येते. एक, अक्षांश रेखांशाच्या कोनाचे माप पृथ्वीगोल किंवा नकाशावर सांगता येणे. 2, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वाचन करता येणे. 3, गोलाकार वस्तूंवर वृत्तजाळी तयार करता येईल.